नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आज आवरलंय आणि गावाला चालली बघा. कुठं चालली गावाचं नाव सांगू का तुम्हाला? तर टिंबुर्णीला चालली मी. थोडंसं गटाचं काम आहे, बचत गटात पण आहे ना, त्यामुळं गटाचं काम आहे बँकेत आणि तिकडं चालली. आवरलंय अजून बाकीच्या बायका त्यांचं आवरलं नाही तोपर्यंत म्हणलं चला आपला एक व्हिडिओ होऊन जाईल. तर काल व्हिडिओच टाकला नाही आणि थोडंसं मन पण नाराज झालं आहे बरं का. कारण का तर व्ह्यूजच नाही त्या माझ्या व्हिडिओला आणि व्ह्यूज पण नाही त्या आणि सबस्क्रायबर पण वाढ नाही ती. मग बघा असं वाढलं असं भरपूर चाललं तर खरंच खूप भारी वाटतं बरं का. व्हिडिओ तुम्ही माझं जाऊन बघा, व्हिडिओ चाललं नाही तर मग असं काढूच वाटत नाही तर म्हणलं चला आज एक टाकूया व्हिडिओ आणि खरंच हे करा, सपोर्ट करा आबांच्या लाडक्या ताईला. लाईक करत जावा, शेअर करत जावा. मी ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कधीच म्हणत नाही बघा व्हिडिओमध्ये, ते माझं म्हणायचं राहूनच जातं. तर मग आज म्हणलं सांगावं आणि सपोर्ट करा. थोड्याच्या सपोर्टची गरज आहे बरं का. आणि व्हिडिओ कसं वाटते तर ती पण कमेंट करत जावा. ह्या 8 दिवसात ना कमेंट नाही, त्या व्हिडिओ चांगलं चाललं नाही तर आता काय चूक होती ती सांगितलं तर मग लक्षात येते, नाही सांगितल्यावर नाही लक्षात येत बघा. गाय ना तिकडं शेडमध्ये, सगळ्या शेडमध्ये बसत कारण काही तर ऊन आहे आणि आता मुरुम टाकलेलं ना आपला बऱ्यापैकी चोपलाय बघा. किती मस्त प्लेन झाले. थोडंसं कुठं कुठं मोठी मोठी दगड आहे ती ना तेवढीच राहिली ती, तर ती दगडं इचली की एकदम मस्त होते. आता थोडासा पाऊस पडायला पाहिजे त्याच्यावर, पाऊसच नाही कसलाच. पाऊस पडला ना मग आणखीन मऊ होईल. आणि आता तर ऊन लागते त्यामुळं गाय काय तिकडे बसले नाही तर सगळ्या शेडमध्ये बसले त्या. आणि काय होतं, गायींची कामं आवरायची, घरातली कामं आवरायची, परत असं कुठं तर जाणं येणं असतं. आता हे काम केलंच पाहिजे, पर्यायच नाही ह्या कामाला तर. आणि सगळी कामं धावपळ करून करायची, पण आपलं मेन कामच राहून जातं. व्हिडिओ काढायचा सगळं काम होतं पण व्हिडिओवरच येतं, व्हिडिओवरच टाकायचं राहून जातं. आणि तर म्हणलं आज सांगूया थोडंसं की आपल्या आबांच्या लाडक्या ताईला खरंच सपोर्टची गरज आहे बरं का. तर सपोर्ट करा आणि चॅनल पुढं न्या आणि असंच पुढं जाऊ द्या. आणि सांगायचा विषय म्हणजे गाय बघा कशी इकडे येऊन बसली आणि ही माझ्या मागं फिरतं सारखं. तिकडल्या गाय गेलं तिकडे रेडी असती आणि इथं ही असतं. म्हणजे आता बाहेर जाते आणि बाहेर जाऊन थोड्याशा गप्पा मारते तुमच्याबरोबर. मग बाहेर आल्यावर काय होते हो का, असा रोड दारातच आहे, मग गाड्यासारख्या रोडवरनं वाहते त्या, मग ती पण नको वाटतं. आणि काल पण गेलते, थोडंसं काम होतं बाहेर आणि बाहेर गेल्यावर मग आवरलंय सगळं आणि घर पण लावलंय हो का, दरवाजे लावले. तर बॅग बाहेर काढली, स्कार्प घेतले, गाडी पण आणली. माझ्या गाडीचा घोटाळा झालाय, गाडी बंद आहे त्यामुळं जाऊबाईची गाडी घेतली आणि आता निघालोय आम्ही टेंभुर्णीला. आणि तिथं बँकेत काम आहे गटाचं, ती काम झालं की मग रिटर्न यायचं लगेच. तोपर्यंत गायींचं टायमिंग होऊन जातं या. आणि असंच असतं मग सारखं शेतकऱ्याच्या पाठीमागं कामं कामं कामं. किती पण काम करा, काम काय संपत नाही आणि आराम तर विषयच नसतो बघा, भेटतच नाही. तर मग किती दरवाजाचा कलर मस्त दिसतोय बघा. आणि जवळजवळ 10 वर्षाची गॅरंटी दिली ती बरं का त्यांनी आपल्याला, दरवाजेवाल्यांनी. तर आता ना आपलं घराचं बांधकाम करून जवळजवळ 13-14 वर्ष झाले ती या.
तर अजून दरवाजाची बघा किती वाटतंय की असं आताच बसवले तर का काय एवढं छान राहिले तर म्हणजे त्याला ऊन वारा पाऊस लागला नाही कसं वरती असं शेड असल्यामुळं आणि शेड नसतं ओपन असतं ऊन लागलं असतं पाठीमागचा खराब झालाय बघा दरवाजा आणि ही एकदम मस्त राहिले तर दरवाजा क्वालिटी पण चांगली दिली ती आपल्याला त्या दादानी तर दिसायला छान दिसलं म्हणून म्हणलं सांगावं थोडंसं आणि गायांचं आता बघा रेट वाढल्यात तर बघू आता परवा 11 तारखेपासून वाढल्यात म्हणून बोबाट आहे तर आता आपल्याला 21 तारखेला पेमेंट मिळणार आहे तर पेमेंट मिळाल्यावर कळलं की रेट आपल्याला वाढून मिळाला का नाही मिळाला की आणि कुठं पण जावा आता तुमच्यात तसं असतं का मला तुम्ही जी दूध उत्पादक शेतकरी ताई दादा असलेले ना त्यांनी सांगा मी पहिलं पण एक सेंटर घेतलेलं तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सांगितलं आहे की मी ती सेंटर घेतलं होतं त्यांनी म्हणजे कुठलं बी सेंटर घ्या आता ही पण तशीच आहे ती बरं का आपलंच खाते ती आणि शेतकऱ्याला वर येऊ देत नाही ती त्यांचं सारखं त्यांचा कॉल कसा येतो माहिती आहे का की तुमचं दूध जास्त दूध कमी येतं आहे ना जास्त इकडं काय म्हणते डाटा जास्त येतो आहे असं सांगते ती आणि कमी करायला मला तर ती खरं पण वाटत नाही खोटं पण वाटत नाही आणि असं वैताग आलाय की कशामुळं तसं करते तीच काय कळणार बदलायचं तर किती वेळा दूध बदलायचं मलाच कंटाळा आला दूध बदलून आणि जी भेटेल ती वाटतं आता ही पुढची चांगली आहे ती पण ती त्याच्यावरची निघते ती बघा असं होतंय तर मग करावं तरी काय करावं हीच काय कळना समजत नाही तर आपलंच नुकसान आहे बघा म्हणजे शेतकऱ्यानं कष्ट करायचं आणि कष्ट करूनच रिकाम व्हायचं आहे त्याला मोबदला मिळायचा ना तर ती दुसरीच असते ती मध्ये खायला त्यामुळं आपल्याला मोबदलाच मिळत नाही आणि नुसतं कष्ट किती गायींच्या व्यवसायात कष्ट आहे ना ती ज्यांच्यात गायी आहे त्यांना त्यांना माहिती आणि ह्यांना काय ही सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास दुधाला आबत्ते ती डेअरी काढते ती उभा करते ती लगेच त्यांचं भरपूर पोट भरून घेते ती बघा असं चालू असतं आणि शेतकऱ्याला असंच मारते ती ह्याचं रेट तर एवढं वाढल्यात ना माझं गेल्या वेळ पिंडीचं गेल्या वेळ प्रत्येक वेळेस माझी 15 फूट पिंड असते तर मी काल हिशोब केला आहे मला आता पेमेंट करायचं आहे त्यांचं पेंडवाल्याचं तर ह्यावेळेस 2000 रुपये 15 बॅगा महाग वाढल्यात आणि इकडं ही दुधाचं नुकसान करते ती आता रात्री बघा 31 लिटर कट करून दूध पाठवा बाकीचं आणि मग तुमचं दूध जास्त आता हितनं मी जे पाठवती हाय दूध तीच पाठवती तर जास्त कसं होतं आहे तीच मला काय समजत नाही आणि ती सांगत पण नाही ती एवढं व्यवस्थित म्हणजे सर्विस व्यवस्थित झाली पाहिजे बघा तरच उपयोग आहे ना तर मग उपयोग नाही म्हणजे ही बी तसलीच निघाली ती डेअरीवाली आणि कुठं जावं कुठं घालावं असं काय असं झालं आणि त्यात काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आता एक गावात आमच्या हाय बरं का डेअरी चांगली पण त्यांना नेऊन घालावं लागतं आणि आपल्यात नेऊन घालायचा प्रॉब्लेम आहे कारण का एवढं दूध गाडीवर नेणार तरी कसं आणि दररोज 2 टायमिंगचं कसं नेणार म्हणून आम्ही काय करतो गाडी आपल्या घरी येते दूध न्यायला म्हणून गाडी तशा डेअरीला दूध देतो मग त्याच्यामुळं तसं करते ती काय आपल्याला ती पण काय समजा नाही बघा नक्की काय आहे ती तर तुमच्या गावात अशी आहे ती का मला खरंच नक्कीच सांगा आणि थोडंसं का होईना पण मार्गदर्शन करा कारण का की मला समजा नाही मग नाहीतर मग एक पर्याय शेवटी गावात नेऊन घालणे ती चांगली आहे डेअरी असं म्हणतात म्हणजे आमच्या दिराचं डेअरी निघल्यापासून जवळजवळ आता 3-4 वर्ष झालं असेल तिथंच दूध आहे तर त्यांनी सांगितलं अजिबात असा प्रॉब्लेम नसतो काहीच घोळ नसतो आणि दिवाळीला 70 पैसे देते ती आणि 1 रुपया कमिशन म्हणून पण देते ती आणि चांगलं आहे तर मग बघू आणि खरंच सांगा बरं का आणि सपोर्ट करा आपल्या आबांच्या लाडक्या ताईच्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि पुढं आणि असंच चॅनल पण तर खरंच सपोर्टची गरज आहे बरं का तुमची आणि थोडं दिवस राहिलं तर जास्त दिवस नाही तर राहिलं तर बघू त्या ताईंना आपण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज टेंभुर्णीला चालली म्हणजे माझ्या आणखीन एक लक्षात आलं पण आता आपल्या संगतीना बायका असल्या ना मग असं नाही बघा जाता येत तर त्या म्हणणार आम्हाला वेळ नाही जायचं पटकन घरी आता आपल्याला कसं आपल्या
यूट्यूबवरला भेटायची गरज असते तर टेंभुर्णीला एक दादांचं म्हणजे त्यांचं चॅनल आहे बघा परीचं म्हणून, आणि ती परीचं घर पण मला माहिती आहे टेंभुर्णीत आहे. मी कारण का टेंभुर्णीत राहिलेली आहे. रयत शिक्षण संस्था सातारा ह्या शाळेत माझं शिक्षण झालेलं आहे 2 वर्ष. तर मग तिथलं सगळं माहिती आहे. चव्हाणवाडी माहिती असेल कुणाला तर मी चव्हाणवाडी ते टेंभुर्णी चालत येणं जाणं, शाळेत आम्ही पहिलं चालत यायचो आणि जायचो. तर मग तिथलं सगळं माहिती आहे एरिया. मग त्यांनी ती परीचे पप्पा त्यांचं व्हिडिओ मी बघते सारखं, आणि ती सांगतात ना पत्ता, त्यामुळं मग ती एरिया तिथला माहिती झाला आहे. आणि तिथंच माझी मावशी पण राहिला आहे, त्यामुळं त्यांचं घर असं लांबनं बघितलं तर माझी इच्छा होती बरं का त्यांच्या घरी जायची. थोडंसं आपल्याला त्यांच्याकडे मार्गदर्शन पाहिजे होतं चॅनलबद्दलच. तर आता त्यातनं पण जर मिळाला ना वेळ, त्या ताईंना विचारते, जर त्या म्हणल्या ना चला 1 तासभर तर नक्कीच जाणार. आणि नाहीच वेळ मिळाला, बँकेतलं काम लवकर नाही झालं तर मग नाही जाता येणार, म्हणजे असं होणार आहे. तर गेली तर मग व्हिडिओ तर येईलच आपला नक्कीच, आणि नाही गेली तर मग मात्र नाही. मग परत बघू एका दिवशी असंच मग वेळ काढून आवरून जावं लागेल. तर चला, व्हिडिओ मोठा व्हायला लागला आणि जायचं आहे, फोन पण यायला लागले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगत जावा, आणि मला मार्गदर्शन करा आणि माझ्या व्हिडिओला खरंच सपोर्ट करा. तर चला, माझ्या मनापासून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ.